शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रण आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. आता कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आजच्या दिवसाचं खास वैशिष्ट्य म्हणजे आज आपल्यासाठी सगळ्यांसाठीच आनंदाचा दिवस आहे. म्हणजे सगळ्यांसाठीच, म्हणजे देशभरातल्या लोकांसाठी चांगला दिवस आहे. आज जे युद्ध चालू होतं, जे पाकिस्तान आणि भारत या दरम्यान जे युद्ध चालू होतं, ते आज सायंकाळी 5 वाजता दोन्ही देशांनी युद्धबंदी जाहीर केलेली आहे. आणि याचं आपण सगळेच एक चांगले नागरिक म्हणून आपण ह्याचं सगळ्यांनी याचं स्वागतच केलेलं आहे. आणि मुख्य गोष्ट म्हणजे मंडळी, भारताने आपल्या अटींवर, आपल्या स्वतःच्या अटींवर ही युद्धबंदी घेतलेली आहे, युद्धबंदी केलेली आहे. म्हणजे भारताने यातनं माघार घेतलेली नाही आहे, तर पाकिस्तानने विनवण्या केल्या जास्त, आणि त्याच्यामुळे ही युद्धबंदी डिक्लेअर केलेली आहे. मंडळी, कुणीही विनवणी केलेली असू दे, पण युद्धबंदी होणं चांगलंच असतं प्रत्येक देशातल्या नागरिकांसाठी. त्यांच्या देशातल्या नागरिक काय आणि आपल्या देशातल्या नागरिकांसाठी युद्ध कधीही वाईटच असतं, पण हा धडा शिकवणं गरजेचं होतं. कारण आम्ही ताकदीमध्ये तर कमजोर नाहीच आहोत. जर तुम्ही आम्हाला आमच्या घरात शिरत असाल आणि आम्हाला त्रास देत असाल, तर आम्ही त्याचा पुरेपूर वचपा काढल्याशिवाय राहणार नाही. हा यातनं संदेश द्यायचा होता आणि तो देणं गरजेचंच होतं. तर पण युद्ध जास्त काळ चालणं कुठल्याही देशासाठी चांगली गोष्ट नसते. तर मंडळी, आता युद्धबंदी झालेली आहे. आता सायंकाळी 5 वाजता आपल्या परराष्ट्र सचिवांनी ही युद्धबंदी जाहीर केलेली आहे. आणि मंडळी, म्हणजे या युद्धामध्ये आपले जवान शहीद झाले. त्यांना खरंच म्हणजे त्यांना श्रद्धांजली. आणि पुन्हा अशी वेळ आपल्यावर किंवा त्यांच्यावर कोणावरच येऊ नये, असं करून आज आपल्या व्हिडिओची आपण सुरुवात करतो आहे. इकडे दक्ष आहे, इकडे समीक्षा पण आली आहे. समीक्षा आता परत चालली आहे जेवण वगैरे बनवून. आणि आता आपण बसलो आहे. आज काय आपल्या ऑफिसला सुट्टी आहे, त्याच्यामुळे इकडे काम करते मी. आता जरा दुधाचा हिशोब लिहितो आणि नंतर भेटूच आपण. समीक्षा परत कामावरून चालली. आता बॅग रोज येते, त्यानुसार सामान कपडे बिपडे धुते, परत दुसरे कपडे घेऊन जाते. आता जेवण पण बनवून घेऊन चालले. बोल दक्ष मला जेवण सर्व करतोय. इथे बघा, समीक्षा जेवण बनवून गेली होती. त्यामध्ये बघा, आज तिने अंड्याची भुर्जी बनवली. इथे चपात्या आहेत. चपात्या ती डेली बनवून जाते, कारण आम्हाला सकाळचा नाश्ता पण आमचा त्यातच होतो. आणि मस्त 25-30 गुड. आणि ते डाळ आहे, भात आहे, आणि सोबत आंब्यांचा सीझन, तर आंबा देखील आणलेला आहे. हां हां, दक्ष आणि मी जेवायला बसलोय. बोल गाणं बोल. आंबा पिकितो, रस गळितो, कोकणचा राजाबाई काय जिम्मा खेळितो, असं काय म्हणजे. आता जेवलो वगैरे, भांडी घासले, अंतरून घातलंय आणि आता बसलोय निवांत. आपला दक्ष पण बसलाय. दक्षने मोबाईल घेतलेला बऱ्या वेळ हातात, कारण त्याला खेळायला कोण नाही ते मोबाईल घेऊन बसलेला. जरा दिवसभर घेत नाही मोबाईल तो. आता गरम व्हायला लागला मंडळी. थोडंसं 2 दिवस थोडासा गारवा जाणवला, पण उन्हाळ्यात गरम व्हायचंच, नाही तर गरम कधी होणार ना, बरोबर की नाही. गावावरनं आल्यावर मंडळी, आल्यापासून आमचं हॉस्पिटलमध्ये सगळे दिवस गेले ना. आमची त्याच्यामध्ये ॲनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा वाढदिवस पण येऊन गेला 5वीला, पण यावेळेला काय आम्ही सेलिब्रेट नाही केला, कारण तनूसुद्धा दवाखान्यात होता आणि तिलासुद्धा टाईम नव्हता यायला. त्याला काय जास्तीत जास्त साजरा सेलिब्रेट म्हणजे जास्त असं काय केक कटिंग वगैरे पण केलं नाही आम्ही. आणि असो, चालायचं असं मंडळी. गेल्या वेळेला मी होतो दवाखान्यात आणि गट्ट्या आलाय, गट्ट्या. किती वाजले? 11 वाजले, 11. तर चला म्हणजे आता जाऊया झोपायला. आता काय झोपूया ना दक्ष. उद्या बर्थडे आहे, तो सेलिब्रेट नाही करू शकत. कुणाचा बर्थडे आहे? तुमचा. रिव्हील केलं, रिव्हील.
चला मंडळी आता थांबतो या व्हिडिओमध्ये इथेच. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री.